नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड आणि NSFC माध्यमातून करण्यात आलेल्या कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी येवल्याच्या शेतकऱ्यांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती। त्याची PMOनं दखल घेतली असून वीणा कुमारी यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचं दक्षता पथक पिंपळगाव येथे दाखल झालं। त्यांनी तक्रारदार शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून 2017 पासून कांदा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली होती आणि आतापर्यंत 4,68,000 टन कांदा खरेदी करण्यात आला। मात्र या कांदा खरेदीत तब्बल 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी गोरख संत आणि किरण सानप यांनी केलाय। याबाबत त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये तक्रार केली होती आणि खरं तर या कार्यालयानं तक्रारीची दखल घेऊन वीणा कुमारी यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचं एक पथक मंगळवारी पिंपळगावात दाखल झालं। त्यांनी दोन्ही तक्रारदारांशी बंद दरवाजा आड चर्चा करून या संदर्भात माहिती घेतली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतात पण त्याच्या अगोदरच त्यांच्या नावचे चेक काढून घेतल्या जातात, असे पण घोटाळा आहे। त्या घोटाळ्याचा आम्ही सखोल त्यांच्याकडे पुरावे दिलेले आणि परत काही आमच्याकडून पुरावे द्यायचे बाकी राहिलेले ते 1 महिन्याचा आम्ही अवधी मागून घेतला त्यांच्याकडून आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ते पुरावे पण सादर करणार आहे। याच्यामध्ये असं वाटतं की नाफेडचा खूप मोठा गोलमाल दिसतोय, कारण आज या गेल्या कित्येक वर्ष 2017 पासून माझ्या माहितीनुसार 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा। नाफेडमध्ये भ्रष्टाचार हे जर स्वतः अध्यक्ष सांगतात तर पुरावे तुम्ही सरकार म्हणून तुम्ही काय करतात? आम्ही तरी सुद्धा काही कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार झालाय, कारण 6,000 शेतकऱ्यांची जी लिस्ट व्हायरल झाली त्या लिस्टमध्ये काही डाऊट्स आम्हाला आहेत। काही शेतकऱ्यांच्या पुढे सातबारात इतकं लिहिलंय, काहींच्या शेतामध्ये आम्ही जाऊन आलो, म्हणजे काही फोटो आम्ही गोरखजींकडे दिलेत, ते सादर केलेत। त्यांच्या शेतामध्ये द्राक्ष बाग आहेत आणि त्यांच्याकडे कांदा लावलेलाच नाहीये, पण काही एकरांचा कांदा, काही हेक्टरचा कांदा त्यांनी दिल्याची बातमी म्हणजे आम्हाला मिळाली आणि त्या तुम्हाला लिस्टमधनं तुम्हाला ते नाव आता आम्ही जाहीर करू।